जय गजानन. आज आपण बनवूया नवीन पद्धतचे पुरण आणि पुरणाची पुरी. त्याच्यासाठी मी 1 ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ 2-3 पाण्याने करून घेतली. अर्धा तास भिजत ठेवली आणि मग अर्ध्या तासानंतर मी तिला आणखीन परत स्वच्छ करून घेतले आणि एका कुकरला 1 वाटी चण्याची डाळ तर 5 वाटी पाणी असं प्रमाण आहे. पण मी 1 ग्लास चण्याची डाळ घेतली तर 4 ग्लास पाणी घेतले. हळद घातली, थोडे तांदूळ घातले धुवून आणि ते कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि पुरणाची डाळ आपली पुरणासाठी तयार आहे. आता मी ते चाळणीतून गाळून घेतले आणि जे पाणी राहतं खाली त्या पाण्याचं आपण कटाची आमटी बनवतो. ते पुरण आणि साखर मी मिक्सरला बारीक करून घेतले. एका कढईमध्ये तूप ठेवले. तुपात मी हे मिक्स केलेले सारण परतून घेतले आणि जोपर्यंत त्याचा लाल कलर येत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आणि गॅस कमीच ठेवायचा म्हणजे ते कढईला खालून लागत नाही आणि हलवत राहायचं. आता मी इथे अर्धी वाटी गूळ घेतला. गुळाने पुरणाला छान चव येते. तुम्ही पाहू शकता पुरणाचा कलर लाल झाला आहे आणि आपला चमचा पण उभा राहतो म्हणजे आपलं हे पुरण पुरीसाठी तयार झालं. पुरीसाठी पुरण पातळ नाही पाहिजे, घट्टच पाहिजे. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मी आता मीठ घातलं आणि आपले पुरण तयार होतच आहे. ते आता वरून विलायती पावडर, लवंग आणि जायफळ हे सर्व मिक्स करून याची पावडर टाकली आहे मी 1 चमच आणि पाहू शकता तुम्ही पुरण कसं घट्ट झालेलं आहे. आणि आता आपण पुरणाच्या पुरी करायसाठी 2 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, मीठ, तेल किंवा मग तुपाचे मोहन घाला आणि ते चांगले थोडं पाणी घालून अर्धी वाटी पाणी घालून ते भिजवून ठेवा 10 मिनिट. 10 मिनिटानंतर आपली कणिक मऊ झालेली असते. मग त्याचा थोडासा गोळा घेऊन त्याच्यामध्ये थोडाच पुरणाचा गोळा घेऊन तो आपण त्याच्यामध्ये त्याची छानशी पुरी लाटून घेऊ. कढई तेल टाकून घेऊ. एकदम मोठ्या पावरवर तेल गरम करून घ्यायचं आणि मग मंद आच करायची. मंद आचेवर आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या. पुरी टाकताना त्याची काळजी घ्यायची म्हणजे पुरी आपली तुटली नाही पाहिजे. पुरी तुटली तर आपलं तेल खराब होते आणि मग ती पुरी काळपट होतं. मग अशाच पुऱ्या तळून घ्यायच्या आणि मी एक एक करून माझ्या पुऱ्या तळून घेतल्या. एकदम सोपी पद्धत आहे पुरी करायची, छान लागते. आणि मग मी ह्या माझ्या पुऱ्या सर्व तळून घेतल्या. मला पुरणाची पोळी जमत नव्हती तर ही पद्धत मला माझ्या नणंदबाईने सांगितली आणि आता हे पुरण म्हटलं तर मी केव्हाही करायला तयार राहते कारण की एवढी सोपी पद्धत आहे पुरणाची. आणि पहिले पुरण म्हटलं की खूप त्रास व्हायचा पण आता मी नक्की करते. सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहे. ही पुरी आपण दही, दूध, तूप किंवा मग कटाची आमटी याच्यासोबत छान लागते. पण मला तर ही कढीसोबत आवडते. तुम्हाला कशी आवडते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता हे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी कटाची आमटी, दही आणि तुपासोबत मी जसं पाहू शकता तुम्ही कशा एकदम लुसलुशीत आपली पुरणाची पुरी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.